काय या खेळाडूची चर्चा संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये या वर्षी पावसाळी हंगामामध्ये केली गेली आहे. मिस्टर PTRBPL पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा मालिका विराचा मानकरी ज्या खेळाडूने हेच क्रीडांगण आपल्या बॅटने गाजवलं होतं. हा देखील चेंडू शॉर्ट बॉल होता, सोडून दिलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच सांगतात की तुम्ही जास्त सफल झालात. चांगली गोलंदाजी सफल झाल्यामुळे पंचांनी योग्य चेंडू घोषित केलाय. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न काहीसा खाली राहतो. ही खासियत आहे आकाश मोहिते यांची, कारण या खेळाडूकडे लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव. आंतरराष्ट्रीय T20 दर्जाचं क्रिकेट देखील या खेळाडूने खेळलंय. कतारसाठी फुलटॉस चेंडू आहे. पंचांकडे नजर असेल. पंच केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नाराज आहेत स्वतःवर नितीन पणाळे. बीमर निलेश पणाळे आहेत आणि बीमर आहे म्हणजे फ्री हिट आलाय. निलेश पणाळे नितीन पणाळे या बंधूंची जोडी आणि या सख्या बंधूंच्या जोडी आज या दिवसभरामध्ये खेळत असताना आपण पाहिल्यात. हा देखील नो चेंडू आहे. ऑन साइडला वळवलाय. डीपला आहे. स्क्वेअर लेग एकदा प्राप्त केली जाईल. दोळेचा प्रयत्न. निलेश पणाळे दुसरी धाव हवी आहे आणि ती प्राप्त होईल. फ्री हिटच्या चेंडूवर देखील 3 धावा आणि हा देखील फ्री हिटचा चेंडू असेल. खराब गोलंदाजी आकाश मोहिते, त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. फ्री हिटचा चेंडू आज संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली आहे. फ्री हिटच्या चेंडूवर चांगला ड्राईव्ह, गॅप मध्ये फटका. इट्स अ बुलेट स्ट्रोक. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. शिवाजा द बॉस चषक 2025 चा ब्रँडेड चौकार. चांगली फलंदाजी. टीमची धावसंख्या धावफलकावर 14. 4 बॉल 4 चेंडूंचा खेळ झालाय. पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने शरीरावर आदळतोय. ही खासियत आहे आकाश मोहिते यांची. शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव षटकाची होते. सांगता टीमची धावसंख्या बिनगडी बाद 14. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. गणेश यांना पाचारण केले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14. 5 चेंडूवर 14 धावांचा मात्र पायावर चेंडू आढळला जातोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. फ्लिक करायचा होता चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. 15 धावा धावफलकावर. आज 2 गाव 1 चा आपण थरार पाहतोय. बॉस चषक 2025 आणि उद्या मात्र पाटण तालुका 1 गाव 1 संघ मर्यादित, म्हणजे 3 दिवसात 3 वेगवेगळे फॉर्मॅट. आपटी बार सोडून दिलाय चेंडू. पंचांकडे नजर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्यानंतर मात्र गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळेल. आणि गणपती झाल्यानंतर नवरात्री आणि त्यानंतर दिवाळी आणि टेनिस क्रिकेटचा हंगाम. आणि उद्या संध्याकाळी मात्र प्रत्येक जण बॉस यांच्या संपर्कात राहील, कारण हॉटेल भाग्यश्री. टप्प्याचा चेंडू हा देखील आपटलाय. हा मात्र नो आहे. आधीचा चेंडू 1 पडती ओव्हर. त्यानंतर मात्र एक नो चेंडू आलाय. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. वेलकम टीम पिंटू दादा 11 करण जोशी. ही टीम देखील इन ऍक्शन असेल. आपलं देखील स्वागत आहे. शावडी तालुक्यातील हा संघ, त्यांच्या विरोधात त्यांच्या सोबत मुठलवाडी हा संघ खेळेल. नितीन पणाळे
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, कमी गतीने टाकलेला चेंडू आणि इथे मात्र बीट केलंय गतीने. आज 2 गाव 1 संघाचा फॉर्मॅट. सकाळी जय जाधव सुरेंद्र जाधव ही बंधूंची जोडी पाहिली. आता आपण नितीन पन्हाळे निलेश पन्हाळे यांना पाहतोय. पिंटू दादा 11, करण जोशी, आनंदा मगदूम, संतोष मगदूम या बंधूंची जोडी पाहायला मिळेल. आज वेगळे बंधू 2 गाव 1 संघाच्या दरम्यान खेळतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे तैनात. आकाश मोहिते एका धावेचा प्रयत्न झाला, दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्यात. टीमची धावसंख्या धाव फलकावर 19. या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागतो, कारण रबर बॉलला किती धावा होतील, किती धावांचा तुम्ही बचाव करू शकता याचं भाकीत वर्तवणं कठीण असतं. फुल लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. ही खासियत आहे नितीन पन्हाळे यांची. स्टँड अँड डिलिव्हर फ्रंट फुटला येऊन लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमा पार, षटकार. निलेश पन्हाळे आपटी बार अप्परकट करण्याचा प्रयत्न, चेंडू कमी गतीने आला. ज्या वेगाचा त्यांनी अपेक्षा केली होती निलेश पन्हाळे ते देखील चकित झाले थोडेसे. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 25. दुसऱ्या बाजूला प्रशांत यांना देखील आता शांत राहून फलंदाजी करून चालणार नाहीये, कारण आज विचार केला तर कमी धावा झाल्यात आणि मॅच चांगल्या झाल्यात. काल पहिल्या सामन्यामध्ये पाटण वॉरियर्सने तब्बल 77 केल्या, तिथून एकाही संघाला 70 पर्यंत मजल मारता आली नाही. एनबी होम्स MTC वर आपण या स्पर्धेचं प्रेक्षेपण पाहू शकता. कुणाल म्हात्रे 81-82, कॅमेरामॅन तेजस म्हात्रे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील 2 गाव 1चे सर्व संघ या मॅच स्पर्धेचा आनंद घेत असताना षटक क्रमांक 3. फुल टॉस चेंडू प्रशांत यांनी केला आहे प्रहार. 9+6 7 धावांचा फटका येतोय. बॉस चषक षटकार. ऋषिकेश यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. यस रिव्ह्यू घेतलाय, नो साठी तपासला जाईल. हा चेंडू शरीराच्या किती उंच आहे, कमरेच्या किती वर आहे तपासलं जाईल. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण आपण पाहू शकता. येस इट्स अ बिमर, नो बॉल, फ्री हिट. ऋषी पहिला चेंडू बिमर हाताळलाय. गोलंदाज ऋषी, फ्री हिट. फ्रीचा चेंडू वर, हा देखील फुलटॉसचा मारा केला जातो. 1 धाव प्राप्त केली आहे. मिड विकेट आहे डीपला. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये, कारण निलेश पन्हाळे यांना स्ट्राईक हवी आहे. 33 धावा धाव फलकावर. ज्या धावा कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करते टीम सहारा चाळकेवाडी. दुसऱ्या बाजूला सळवे 11, सळवे कडवे बुद्रुक 11. आता चांगली धावांची कामगिरी करत असताना 33. पायात टाकलेला चेंडू ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक चिकी सिंगल हवी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जरूर. चेंडू शरीरावर आदळला. त्यानंतर मात्र पहा एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेचं रूपांतर कसं सहजरित्या दुहेरीमध्ये करावं याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. 35 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाज ऋषी. लोवर फुल टॉस. निलेश आबा पन्हाळे यांच्या बाडमधून कडवे गावचा ब्रँड दाखवणारा शिवाजादव बॉस चषक षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. इट्स गोज कडक. 41 धाव फलकावर. एनबी ज्या प्रकारे हा लोअर फुलटॉस होता आणि काय टायमिंग पाहायला मिळाला. फ्रंट फुटला आले आणि बॅट स्विंग ही खासियत आहे.
इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू आज कडवे गावाचं नाव संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये चर्चेमध्ये आलं यांच्यामुळे. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग गाजवली. हा देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला अफलातून अद्भुत अविस्मरणीय स्ट्रोक. निलेश पन्हाळे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. 47 धावा धाव फलकावर. ही रन मशीन आहे पाटण तालुक्याची, ब्रँड ऑफ कडवे. काय फलंदाजी करत असताना संपूर्ण पावसाळी हंगामामध्ये 47 धावा, 1 टू गो. दबाव आहे, दबावामध्ये खराब चेंडू हाताळला जातोय. व्हाईट बॉल, 1 पडदी ओव्हर. इथे मात्र हाताळला जातोय. 48 धावा धाव फलकावर. चुका केल्यात मी म्हणेन गोलंदाजी करत असताना ऋषी यांनी या 23 धावा खर्च केल्यात या 4 चेंडूवर. हे क्रिकेट आहे, हा क्रिकेटचा थरार. ऑन साइडला चेंडूला फक्त दिशा दिली क्रिकेटमध्ये. फुटबॉल चेंडू पायाने अडवला, मात्र एक धाव निश्चितच आपल्या संघासाठी वाचवली आहे. एक सिंगल धाव निलेश पन्हाळे स्वतःकडे ठेवतील. स्ट्राईक षटकाचे होते सांगता. 3 षटका अखेर 49. 5 चेंडूंचा षटक आहे. 3 षटका अखेर 49 धावा. क्रिकेट खूप बदललं आणि बदलला क्रिकेट. त्यामुळे आता 6 चेंडूऐवजी आपण 5 चेंडूंचं षटक या स्पर्धेमध्ये पाहतोय. 4 षटकांच्या लढती. परंतु दुसऱ्या फेरीतील सामने एनबी प्रत्येक 3 षटकांचे म्हणजे 18 चेंडूंचे आहेत. ही देखील वेगळी बाब, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून. कारण ज्या व्यक्तिमत्वाने आज पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट आणि पाटण तालुका क्रिकेटला सोनेरी दिवस दाखवले, बॉसचा वाढदिवस, 3 दिवसीय थरार. षटक क्रमांक 4 साठी प्रवीण महाराज. प्रवीण यांच्यावर विश्वास दाखवलाय, कारण एक वाडी एक संघाचं क्रिकेट त्यांनी खूप चांगलं गाजवलंय चाळकेवाडीसाठी. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेमध्ये नाव असतं. MSD लवर आहेत. पहिला चेंडू, व्हाईट बॉल, पुन्हा हाताळावा लागेल. MS धोनी यांचे डायहार्ड फॅन, कारण की ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजीची शैली नाही आहे, परंतु हेअरस्टाईल आहे. आणि इथे मात्र सांघिक अर्धशतक धावफलकावर. 50 अप. टीम सळवे 11, सळवे कडवे बुद्रुक. 50 धावा. डीच्या आदव्यात देखील मज्जा केली. हा देखील चेंडू पुन्हा हातावा लागेल. दिशेवर नियंत्रण नाहीये. स्क्वेअर मारा. अवांतर धावा रोखाव्या लागतील. अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची धाव संख्या 51. निलेश पन्हाळे 5 चेंडूवर कितपत स्ट्राईक वरती राहतील हे पाहायचंय, कारण जर 5 चेंडू निलेश पन्हाळे यांनी खेळले तर 20 बनू शकतात. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू कमी गतीने हाताळला, गतीने बीट केलं निलेश पन्हाळे यांना. डॉट बॉल. चेंडू काहीसा चकित करणारा. वेगाची अपेक्षा होती, परंतु त्या वेगाने चेंडू आला नाहीये. हेच आता मात्र निलेश पन्हाळे त्यांचे हावभाव. इथे कमबॅक करावं लागेल टीम सहारा चाळकेवाडी. शॉर्ट बॉल, त्यावर केलाय प्रहार. निलेश पन्हाळे ब्रँडेड पॅटर्न स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. स्क्वेअर लेगला 7 धावांसाठी बॉस चषक षटकार. काय लाजवाब फटकेबाजी. पहिलं वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेमध्ये येईल का? नाबाद 41 धावा. निलेश पन्हाळे 17 चेंडूंचा सामना केलाय. टीमची धाव संख्या 57. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निलेश पन्हाळे यांना 9 धावा हव्यात वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. काल झालं नव्हतं, त्याच होऊ शकतात. विक्रम हे रचण्यासाठी असतात. हा देखील खराब दिशेवर यॉर्करचा प्रयत्न झाला जरूर. दिशा खराब आहे. व्हाईट +1, 2 धावा, 59 धावा. 59 रन्स ऑन बोर्ड. निलेश पन्हाळे त्यांच्या धावा आहेत तब्बल 41 आणि प्रशांत यांनी धावा फक्त केल्यात 7. वेलकम अधिक दादा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवर किती धावा बनतील हे पाहायचंय.
आता मात्र यष्टनच्या मागे आकाश मोहिते. हा देखील चेंडू सोडून दिलाय. दबाव आहे प्रवीण यांची खराब गोलंदाजी. टप्पा तुमचं खूप महत्वाचं असतं गोलंदाजी करत असताना, कारण लाईन आणि लेंथ ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळा, पावसाळी रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल, अंडरआर्म, लाईन आणि लेंथ खूप महत्वाचा घटक गोलंदाजी करत असताना. व्हाईट बॉल, 60 धावा धाव फलकावर. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला एक धाव प्राप्त केली जाईल. दोहेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव अगदी फेकी पहा. आता मात्र क्षेत्ररक्षक देखील गोलंदाजाच्या अवांतर धावांमध्ये थोडासा हातभार लावतायत. फेकी कुठे गेले, अगदी जाळीमध्ये गेले. 2+1 3 धावा. या 3 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 63. निलेश पन्हाळे 44 धावा. 2 चेंडू मध्ये. आता हे जर एखादा षटकार आला तर बॉस चषक 2025 पहिलं वैयक्तिक अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावर नोंद केलं जाऊ शकतं. निलेश पन्हाळे 63 धावा. काल पाटण वॉरियर्सने 77 केल्या होत्या 5 षटकामध्ये, परंतु काल 5 षटकांच्या लढती होत्या, आज 4 षटकांच्या आहेत. आणि आजच्या दिवसभरातील सर्वाधिक सांघिक धावसंख्या कडवे बुद्रुक, सळवे 11 सळवे. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केला, क्षेत्राच्या डीप स्क्वेअर लेगला आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दोहेचा प्रयत्न. निलेश पन्हाळे यांना स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे आणि ती स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे. फेकी खराब केले, बॅकअप आहे, त्यामुळे दुसरी धाव प्राप्त होईल. तिचा प्रयत्न होणार नाहीये. 46 धावा. नाबाद 19 चेंडूंचा खेळ करत असताना निलेश पन्हाळे. टीमची धावसंख्या 65. एक मोठा फटका हवाय. वैयक्तिक अर्धशतकापासून 4 धावा दूर, परंतु काय खेळ केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये, नाहीतर या संपूर्ण पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये. कडवे गावची रन मशीन निलेश पन्हाळे. बिग हिट, लेंथ बॉल, पिक केला, स्टँड अँड डिलिव्हर. निलेश आबा पन्हाळे यांच्या बॅट मधून अगदी चेंडू सीमा पार झालाय का हे पाहायचंय, परंतु ज्या प्रकारे चेंडूला उंची जास्त होती, लांबी कमी, आणि शेवटच्या क्षणाला मात्र विकेट प्राप्त होईल. आणि ज्या प्रकारे शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका हवा होता निलेश पन्हाळे यांना, परंतु काय खेळ केला. अष्टपैलू विध्वंसक खेळ. लाजवाब फलंदाजी कशी असावी, म्हणजे तोडफोड फलंदाजी. त्यांनी एकट्याने धावा केल्या तब्बल. टीमची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 66. 67 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. सहारा चाळकेवाडी 67 रन्स टू विन. वेलकम टीम यंगस्टर कुरोशी सोनाट. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. KSK महाबळेश्वर मधील 2 टॉपचे संघ. या वर्षीचा हंगाम देखील चांगला राहिला यंगस्टर कुरोशी आणि सोनाट, त्यामुळे ती देखील मॅच पाहण्यासारखी असेल. त्यांच्या विरोधात चावडी तालुक्यातील 2 टॉपचे संघ राजे ग्रुप रांजणी विपक्ष चौनेश्वर स्पोर्ट्स गवडी, हे संघ इन ऍक्शन आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम सळवे 11 सळवे कडवे बुद्रुक. विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. पहिल्या डावामध्ये धावांचा पाऊस पडलाय, दुसऱ्या डावामध्ये त्सुनामी येईल का. आकाश मोहिते आणि प्रवीण ही जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या.
67 धावांचा पाठलाग करायचा आहे सहारा चाळकेवाडी. प्रवीण बुवा आणि त्यांच्या बरोबरीने आकाश मोहिते. आकाश मोहिते यांच्यावर एनबी नजर असेल, कारण जर हा खेळाडू उभा राहिला ना तर हे लक्ष पार केलं जाऊ शकतं. कारण डावखुरे आताचे शैलीदार फलंदाज आहेत आकाश मोहिते. आज दुपारच्या सत्रामध्ये पावसाने निराश केले, परंतु निलेश पन्हाळे यांनी मात्र धावांचा ज्या प्रकारे पाऊस पडला प्रेक्षक देखील खुश झाले असतील. चला मॅच चालू करायची आहे प्लीज. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना ओमकार बोरगे. पहिला चेंडू आकाश मोहिते, पेटन स्ट्रोक चेंडू, मिड विकेट, सीमा रेषा पार. ही खासियत आहे आकाश मोहिते यांची. पहिल्या चेंडूवर धमाकेदार षटकार. कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. आकाश मोहिते एक डावखुरे आताचे शैलीदार फलंदाज, सातारा जिल्ह्यातील पठाण तालुक्यातील चाळकेवाडी गावचे खेळाडू. आणि डावखुरे आताच्या खेळाडूंचा डावखुऱ्या फलंदाजांची फलंदाजी पाहणे एक पर्वणी असते आणि ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. अकुटापाचा चेंडू पूल केलाय डीप स्क्वेअर लेगला. 6 धावांसाठी चेंडू मार्गस्थ होत असताना या षटकातील दुसरा मोठा फटका खणखणीत आकाश मोहिते ब्रँडेड स्ट्रोक बॉस चषक षटकार. 13 धावा फलकावर. एनबी आपण आधीच उल्लेख केला की आकाश मोहिते जर उभे राहिले तर पहा ही त्यांची खासियत आहे. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव, अगदी 7 समुद्र पार जाऊन का लेदर क्रिकेटचे धडे गिरवलेत. आंतरराष्ट्रीय T20चं क्रिकेट खेळत असताना आकाश मोहिते, आज चाळकेवाडी गावाचं नाव या खेळाडूमुळे चर्चेमध्ये असतं सातत्याने. 13 धावा फलकावर. सुरुवात चांगली झाली टीम सहारा स्पोर्ट चाळकेवाडी. शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू समांतर जमिनीलगत खेळला जातोय. 1 धाव प्राप्त केली जाईल. डीपला आहे स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी देखील तेवढ्याच तत्परतेने करत असताना एक सिंगल धाव. 14 धावा फलकावर. चांगलं क्रिकेट. आता प्रवीण आलेत स्ट्राईकवर. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, क्षमतेप्रमाणे खेळ करावा लागेल. कारण सळवे 11 सळवे कडवे बुद्रुक 66 धावा केल्यात पहिल्या डावात. पहिला चेंडू पूल केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आले जरूर, चेंडू पर्यंत पोहोचले नाहीत. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जातंय प्रवीण यांचं. या 2 धावा, या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 16. 1 टू गो. 67 धावांचा पाठलाग करते टीम सहारा चाळकेवाडी आणि सुरुवात जशी हवी होती तशी झाली आहे. म्हणजे मॅच चांगली रंगेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल रंगत असताना. स्क्वेअर कट, गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. चांगला प्रवीण बुवा यांचा कटचा फटका. एक सिंगल धाव. 17 धावा 15 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 50 धावा. 17 धावा पहिल्या षटकामध्ये झाल्यात, म्हणजे सुरुवात जशी हवी होती टीम सहारा चाळकेवाडीला तशी प्राप्त झाली. आता 15 चेंडू मध्ये 50 करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके खेळायचे आहेत.
नेक्स्ट मॅच वाटोळे वॉरियर्स. आपण सज्ज राहायचंय. ती 3 षटकांची लढत असेल, लक्षात घ्या. विजय संघ यांच्यासोबत आपला सामना असेल. 15 मध्ये 50 धावांची गरज आहे. वेलकम अमर दादा. आता मात्र मैत्री ग्रुप जावळीचे एक एक खेळाडू येत आहेत. आपला देखील सहर्ष स्वागत आहे. प्रफुल षटक क्रमांक 2. पहिला चेंडू प्रफुल यांचा फटका फासलाय. स्वतःच्या गोलंदाजीवर झेलची संधी. मोठी विकेट प्राप्त होईल. बिग फिश इन टू द बास्केट. जी विकेट हवी होती आकाश मोहिते झेलबाद. प्रफुल मोरे यांनी या सामन्यातील सर्वाधिक महत्वाची विकेट प्राप्त करून दिली. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगला झेल टिपलाय. महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे, कारण ही जी विकेट होती ती मॅच फिरवणारी होती. आता काही प्रमाणामध्ये सामना सारा साळकेवाडीसाठी कठीण होऊ शकेल का हे पाहिजे. न्यू बॅटर. चांगला स्क्वेअर कट. डीप पॉइंट आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगलने खातं उघडलं जातं. सारा साळकेवाडी आपली बॅटिंग आहे. प्लीज जर आपला एखादा खेळाडू पाठवाल तर बरं होईल. प्रवीण यांचा ऑन साइडला फटका. एकदा मात्र प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न होत असताना प्रवीण यांना दुसरी धाव हवी आहे. फेकी चांगली केली आहे. चांगली फेकी, परंतु पकडण्यामध्ये अपयश आले. अप्रतिम क्षेत्ररक्षण सोपं नसतं या चिखलामधून. अशा प्रकारे वेगाने चेंडूवर धावत जाऊन चेंडू पकडून फेकी करणार, ते मात्र करत असताना क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क होत नाहीये. चांगले एसटी रक्षण. डॉट बॉल. अथर्व नॉन स्ट्राईकला आहेत. त्यांच्या बरोबरीने प्रवीण. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. वाईट +1. 2 धावा. या 2 अवांतर धावा. जरूर 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि क्रिकेटमध्ये मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी महत्वाची असते भागीदारी. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर डीपला तैनात. वेगाने धावत येत असताना अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय, लाजवाब झेल टिपलाय. कॅच ऑफ द आफ्टरनून, कॅच ऑफ द मॅच. विकेटचं पतन. हा सोपं नाहीये हा झेल पकडणं, परंतु काय झेल पकडलाय. विलक्षण झेल टिपला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस टीम. सळवे 11, सळवे कडवे बुद्रुक या मॅच मध्ये कमबॅक करते. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं. टीमची धावसंख्या धाव फलकावर 22 ला 2. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना किरण. षटक क्रमांक 3 साठी सळवे गावचा फिरकीचा जादूगर प्रमोद कदम सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू चांगला फिरवलाय. चेंडू शरीरावर आदळला. त्यानंतर मात्र एक धाव 22 स्वरूपात प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी असेल आणि इथे मात्र चांगले एसटी रक्षण. चांगली फेकी. फलंदाज धावबाद. अथर्व धावबाद झालेत. सिंगल हवी होती किरण यांना आणि का फिरकीचा जादूगर म्हटलं जातं. पहा ज्या प्रकारे चेंडूला ते फ्लाइट देतात आणि चेंडूला फिरवण्याची क्षमता प्रमोद कदम यांची चांगली आहे.
इन ॲट नंबर 5 गणेश आलेत, क्रमांक 5 वर दाखल झाले. सामना आता थोडासा कठीण होत असताना आता पुढच्याच आठवड्यामध्ये बुधवारी गणपती बाप्पाचं आगमन होते आणि गणेशांना तशी फलंदाजी करावी लागेल. आणि या गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जाईल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडूला वळण देण्याचा इथे मात्र खासियत आहे ही प्रमोद कदम. पीके सळवे गावचा फिरकीचा जादूगर. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. इथे फलंदाज किरण यांच्या बॅट मधून रन येत नाहीयेत. डावकरी आताचे आहेत. डॉट बॉल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा, यष्ट्यांच्या मागे टीपला झेल, विकेटचं पतन आणि 3 पणाळे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी फलंदाज झेलबाद. बॉस चषक 2025 मधील पहिलं निर्धाव षटक येईल का? हा देखील शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव प्रमोद कदम, सळवे गावचा फिरकीचा जादूगर. शिवा जाधव बॉस यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा बॉस चषक 2025 मध्ये पहिलं निर्धाव षटक हाताळणारे गोलंदाज आहेत प्रमोद कदम. काय गोलंदाजी केली आणि या सामन्यातील आता हवाच काढून घेतले सर्व. 5 मध्ये आता 45 धावांची गरज आहे. निखिल 5 चेंडू 45 धावांचा अशक्य आव्हान. पहिल्या चेंडूवर आक्रमण केले, उशीर झाला जरूर परंतु शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आलाय घणाघाती प्रहार चेंडू, सीमा पार षटकार. 28 धावा धाव फलकावर, परंतु या पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. आकाश मोहिते बाद झाले, तिथून या सामन्याला कलाटणी मिळाली आणि त्यानंतर मात्र केलेली गोलंदाजी. ओमकार असतील, प्रफुल्ल असतील, प्रमोद, निखिल, चांगली गोलंदाजी. विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला झाला सनी कदम यांचा. 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी चांगली केली आहे म्हणजे फलंदाज धावबाद. स्ट्राईक हवी आहे गणेश यांना आणि ते बोलतात की मी स्ट्राईक घेणार आणि त्यासाठी आपल्या सहकार्याला मात्र बाद केले. सनी सळवे गावातील पाटण तालुक्यातील एक असे खेळाडू, क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हा खेळाडू कोणत्याही संघामध्ये बसू शकतो. अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. इथून सामन्याची औपचारिकता शिल्लक 1 धाव 22 स्वरूपात प्राप्त होईल. त्याने फारसा फरक पडणार नाहीये. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल धाव 30 ला 5, एकतर्फी लढत. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, आपल्या फलंदाजीची अगदी त्यांना इच्छा पूर्ण करायची आहे. सामन्याची आता औपचारिकता शेष आहे. सामना एका बाजूने झुकला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाहीये, कारण प्रमोद कदम यांचा निर्धाव षटक. चला टीम वाटोळे वॉरियर्स कॅप्टन आपण या. वेलकम आलेले आहेत. त्यानंतर विजयी टीम 1 टू गो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुललेनचा चेंडू चांगला हाताळलाय. शेवटचा चेंडू गोलंदाज निखिल यांनी. अभिनंदन टीम सळवे 11, सळवे कडवे बुद्रुक, वेल प्लेड. सहारा साळकेवाडी आपल्याला देखील खूप सारे शुभेच्छा असतील संपूर्ण पुढील हंगामासाठी. तुमचा खेळ देखील चांगला राहिला. 8 लाख 8 लाख. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नितीन दादा या. अरे लय बेकार कुणाल ना तुला ना